पहिलाच बॉल अक्षरशः अप्पर कट केलाय, कट चांगला आहे, बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी मयूर शिंदेच्या बॅट मधून जलवा पाहायला मिळालाय. आल्या पावले त्यांनी ठोकलाय षटकार, जसे की पेवेलियन मधूनच ते सेट होऊन आलेत. काय फटका खेचलाय. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहताय 22 टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून. ज्या प्रकारे हाफ ट्रॅकर बॉल होता, दोन्ही पायावरती त्यांनी उंच उडी घेतली आणि तदनंतर बॉलला मात्र डीप पॉइंट रिजन सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय. अप्पर कट पाहायला मिळालाय. लाजवाब स्ट्रोक, यासाठी ते देखील ओळखले जातात. खरं तर मयूर शिंदे म्हटलं ना की वेगाचा बादशाह, ॲज अ बॉलर म्हणून ते कित्येक वेळा आपल्याला पाहायला मिळाले, परंतु त्यांनी बॅटिंगमध्ये देखील खूप चांगला बदल केला आहे आणि सातत्यपूर्वक आता त्यांची बॅटिंग देखील दमदार पाहायला मिळते. कित्येक वेळेला आपण मयूर शिंदे यांच्याबद्दल चर्चा केली ना, तर मयूर शिंदे हे सातत्यपूर्वक यंगस्टार कृषी टीमच्या माध्यमातून फक्त ॲज अ गोलंदाज म्हणून ओळखायचो, परंतु आता त्यांनी बॅटिंगकडे चांगल्या प्रकारे लक्ष दिलेलं आहे आणि आता बॅटिंग देखील त्यांची दमदार पाहायला मिळत असते. परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. व्यावसायिक क्रिकेट देखील या खेळाडूने खेळलेला आहे आणि खरं तर अनेक टुर्नामेंटमध्ये या खेळाडूला आपण पाहत असतो. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील. अजय समोरच्या बाजूने मयूर शिंदे आहेत, त्यांनी मात्र 2 बॉलच्या पाठीमागे 8 धावा जमवलेल्या आहेत. याला समोरच्या दिशेला एक मोठा बिग ब्लास्ट, समालोचक कक्षाला मानवंदना देणारा हाय अँड हँडसम षटकार मयूर शिंदे यांच्या बॅट मधून. आणखीन एक मोठा ब्लास्ट, काय फटका सजवलाय नेत्रदीपक. मयूर शिंदे यांची बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली ना, तर अक्षरशः सड पातळ आहे, परंतु त्यांचे बॅट मधून येणारे स्ट्रोक आहेत ना, ते कडक कडक आणि कडक आहेत. काय फटकेबाजी केली जाते, लाजवाब. आतापर्यंत या मॅच मध्ये त्यांच्या बॅट मधून 2 मोठे ब्लास्ट आलेले आहेत. अजय यांच्यावरती हल्ला बॉल चढवला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज अजय तयार. ओहो, पाठीमागचा पाय वाकवला होता, इथे मात्र पहा बॅटचा किनारा जरूर लागला आणि स्वतः मयूर शिंदे यांनी सांगितलंय की हो, बॅटची कडा लागलेली आहे, मी माझी खेळाडू वृत्ती दाखवणार. आणि पंचांनी बोट आकाशाकडे करण्या अगोदरच मयूरने बोट आकाशाकडे केलं. ही एक खेळाडू वृत्ती आहे मित्रांनो. मयूर शिंदेसाठी एकदा जोरदार टाळ्या. ही खेळाडू वृत्ती आहे. सलाम आहे मयूरला यार. अशा प्रकारची खेळाडू वृत्ती दाखवणं खूप गरजेचं आहे, कारण पंचांना माहीत असो किंवा नसो, पण मी माझी खेळाडू वृत्ती दाखवणार आणि तेच त्यांनी दाखवलं. अक्षरशः पाठीमागचा पाय वाकवला होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि मयूर शिंदे यांनी स्वतःहून सांगितलं की बॅटचा किनारा लागलेला आहे, विकेट किपरने कॅच पकडले आणि इथे मी बाद आहे. एक चांगला क्रिकेट, चांगला क्लास ते दाखवत असताना पाहायला मिळालेत. 2 षटकार खेचून त्यांनी मात्र 4 बॉलच्या पाठीमागे 14 धावांचं योगदान यंगस्टार कृषी टीमसाठी दिलं आणि ते मात्र माघारी परतलेले आहेत. परंतु सध्याच्या परिस्थितीला मयूर शिंदे यांनी कमी बॉलमध्ये चांगल्या धावा बनवल्या, ही महत्त्वाची गोष्ट राहिलेली आहे यंगस्टार कृषी टीमसाठी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर शिंदे हा देखील फलंदाज, घातक फलंदाज आहे. मोठमोठे फटके खेळण्याची ताकद, क्षमता या देखील खेळाडूकडे आहे. फिटनेस चांगला आहे या खेळाडूकडे. खरं तर बॉडी लँग्वेज चांगली आहे. मयूर शिंदे यांची बॉडी लँग्वेज थोडीशी चढ पातळ होती, पण हा खेळाडू शरीरवष्टीने धडधाकड आहे. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी वेट वॉचची भूमिका घेतली आणि इथे मात्र आल्यानंतर सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 16 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर विकेट किपर जर आपण पाहिलं ना, तर अक्षरशः एक छोटासा मुलगा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय श्री विजयदादा विचारे यांचे चिरंजीव आहेत. अक्षरशः छोटे आहेत, परंतु क्रिकेटची मेन आवड आहे. त्यांचा टान्स पहा, ज्या प्रकारे ते फिल्डिंग करताना उभे राहिलेत. अक्षरशः जे मोठमोठे खेळाडू फिल्डिंग करताना जशी रिदम ठेवतात ना, तशा प्रकारे या खेळाडूने मात्र आपली रिदम ठेवलेली आहे. आपलातून त्याचं क्षेत्ररक्षण करण्याची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. विकेट किपरच्या थोडेसे बाजूला आहेत, परंतु विकेट किपरला थोडीशी आम्ही विनंती करेन की त्याला थोडासा बाजूला करा. बाय चान्स त्याला बॉल जर लागला तर एखादी मोठी दुखापत होऊ शकते, कारण त्याचं अजूनही वय नाहीये. आम्ही सांगू शकतो की क्रिकेटमध्ये वयाला मर्यादा नाहीये, परंतु पावसाळी रबर बॉल आहे. बॉल वजनानं हलका असतो. गोलंदाजी करत असताना बॉल खूप वेगाने जात असतो, म्हणून थोडंसं त्याला हलकंसं बाजूला केलं तर खूप चांगलं होईल, कारण एखाद्याला दुखापत झाली तर खराब होऊ शकतं.
जाऊया गोलंदाजीच्या रनवेवरती. ओव्हर क्रमांक 2 मध्ये अक्षय मोरे आलेत. ओहो, टप्पा पडल्यानंतर बॉल चांगला वळण घेतलाय. चांगली चान्स आहे गोलंदाजाचा, ज्या प्रकारे त्यांनी बॉल हाताळलाय. बोटांची जादू सातत्यपूर्वक दाखवली जाते. पहिला बॉल आलेला आहे डॉट बॉल. आणखीन एक चांगला बॉल, दर्जेदार गोलंदाजी. अक्षयचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. सागर शिंदे यांच्या पायामध्ये त्यांनी अक्षरशः बेड्या ठोकलेत. या बेड्या त्यांना उद्ध्वस्त करावे लागतील, कारण लागोपाठचे 2 बॉल आले डॉट. हो, आणखीन यावेळेला पहा, ऑन साईडला या बॉलला वळवलंय आणि फेकून दिलंय वावराच्या बाहेर. बांधाच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. सागर शिंदे देखील सांगतायत, मी काही संत नाही शांत बसायला, मी देखील माझा खेळ दाखवणार. थोडेसे पहिले 2 बॉल त्यांनी डॉट केले, परंतु तदनंतरच्या बॉलवरती त्यांनी ठोकलाय दमदार षटकार. धावफलकाला आता चांगला आकार आलाय. धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तब्बल 22 या अंकावरती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. सिंगल धाव घेतली जाते. गोलंदाजी करत असताना मात्र मला तर आठवण होते हरभजन सिंग यांची, कारण ज्या प्रकारे ते गोलंदाजी करत असतात त्या प्रकारे या खेळाडूची स्टाईल आहे गोलंदाजी करत असताना. हो पा, टप्पा पडल्यानंतर बॉलला वळण कशा प्रकारे देतात, ही कला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि अक्षयकडे मागणं एक चांगली कला आहे. पा, बॉल टप्पा पडल्यानंतर वळण कशा पद्धतीने घेतोय. बॉलला वेग कमी देत आहेत, दिशा चांगली आहे, टप्पा देखील अचूक आहे. अचूक टप्प्यावरती भेदक मारा ते सातत्यपूर्वक करतायत. अनुभवी खेळाडू आहेत स्वप्नील शिंदे, यांना देखील त्यांनी बांधून ठेवलेला आहे. थोडंसं विचार करण्यासाठी भाग पाडलंय की कशा प्रकारे बॉल येतोय, टप्पा पडल्यानंतर कशा प्रकारे बॉल उसळी घेतोय आणि वळण घेतोय, यासाठी आता विचार करावा लागला आहे स्वप्नीलला. शेवटचा बॉल पुढे सरसावत असताना बॅटच्या रनर मध्ये चेंडूला घेतला आणि फेकून दिलाय. काव कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. मस्तकावरती दस्तक देऊन बॉल निघून चाललाय. टाटा बाय बाय हाय हाय करत 6 धावांसाठी. शेवटच्या बॉलवरती स्वप्नील शिंदे यांनी इरादे स्पष्ट केलेत. एक पाऊल पुढे आले, घर सोडलं, जागा बनवली आणि ऑन साईडला एक मोठा फटका खेळलाय स्वप्नील शिंदे यांनी. किती वेळ मी शांत बसणार, शांत बसायला मी काही संत नाहीये, हे देखील दाखवून देत आहेत. आता दोन्ही फलंदाज लय मध्ये आलेत, दोन्ही फलंदाज टच मध्ये आलेत. सागर शिंदेने 5 बॉलच्या पाठीमागे 8 बनवलेत आणि स्वप्नील शिंदेने 3 बॉलच्या पाठीमागे 8 बनवलेत. मयूर शिंदेने 14 धावा बनवून मात्र ते माघारी परतलेत. आता 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 30 धावा. शेवटचं षटक, हनामारीचं षटक आणि स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन आलेले आहेत गोलंदाज सचिन. हो, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय. ऑफ स्टंप वरती हा बॉल पिचिंग केला, फलंदाजाला बीट करून चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवलाय. आलेला आहे तो डॉट बॉल. कमबॅक जरूर होऊ शकेल. 15.00 च्या सरासरीने धावा बनवलेल्या आहेत. आडव्या बॅटने याही बॉलला उडवलंय क्षेत्ररक्षक. वा बाय वा, अफलातून क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. गुड फिल्डिंग असा आवाज मात्र कॉम्बॉक्स मधून आलाय. 6 धावांसाठी हा षटकार जरूर आला असता, परंतु एका हाताने बॉलला आतमध्ये ढकललं आणि तब्बल 5 धावा आपल्या टीमसाठी वाचवलेत क्षेत्ररक्षकाने. काय अफलातून क्षेत्ररक्षण केलंय. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहू शकाल. आडव्या बॅटने या बॉलला उडवलं. डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते, उंच होते. एका हाताने त्यांनी मात्र उडी मारून बॉलला आतमध्ये ढकललं. हो, इथे मात्र पहा थोडेसे फ्रंट फुटला आले होते. चांगला बॉल पाहायला मिळालाय. अक्षरशः ऑफ स्टंप वरती हा बॉल मात्र पिचिंग केलेला आहे आणि इथे मात्र वाईड बॉलचा इशारा जरूर आलाय. सुरेश सकपाळ सोनाडचे आहेत, ते मात्र अंपायरची भूमिका बजावत आहेत. चांगले खेळाडू म्हणून ते देखील ओळखले जातात. याही वेळेला बॉलला उचललाय क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षकाने मात्र एक चांगला झेल टिपलाय अगदी काव कॉर्नर रिजन मध्ये. आणि इथे मात्र आणखीन एक मोठा धक्का यंगस्टार कृषी टीमला. स्वप्नील शिंदे बॅक टू द डकआउट. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल. एलिव्हेशन कमी होतं. क्षेत्ररक्षक अगदी लॉंग ऑन रिजन मध्ये तैनात होते. थोडेसे स्किड झाले होते, परंतु पुन्हा एकदा त्यांनी आपल्या शरीराला सावरलं आणि मात्र एक चांगला झेल त्यांनी टिपला. धक्का क्रमांक 2 यंगस्टार क्रोशी या टीमला. 31 वरती 2 अशी स्थिती.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. सुजेल आलेले आहेत आणि ते मात्र विकेटचं सॅक्रिफाईस होऊ शकेल का? हो, झालेलं आहे. एकाला माघारी परतावं लागेल कारण सागर शिंदे यांना स्ट्राईक हवी होती. परंतु एका बाजूनं सचिन यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. गोलंदाजी करत असताना शेवटच्या षटकामध्ये त्यांनी मात्र चांगली बॉलिंग केलेली आहे. आतापर्यंत त्यांनी 3 बॉल हाताळले. 3 बॉलच्या पाठीमागे 1 विकेट्स आणि फक्त 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 31 धावा धावफलकावरती आहेत. चला बॅट्समन थोडस फास्ट करा. गणेश शिंदे आलेले आहेत नॉन स्ट्राईकला. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधील. पंच 2 मिनिटं थांबा. यस पंच, इथे 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. थोडस गुणलेखक यांच्या माध्यमातून थोडीशी चुकी दिलगिरी व्यक्त करतो. यायला पहा समोरच्या दिशेला बॉल उडवण्याचा प्रयत्न. उंची जास्त, लांबी कमी. गोलंदाज डाऊन दी बॉल. आणखीन एक चांगला झेल टिपलाय सचिनने. आणखीन एका विकेटचं पतन. सागर शिंदे फलंदाज बॅक टू द पविलियन. चांगला झेल टिपलाय स्वतः गोलंदाजाने. खरं तर अशा कॅचेस पकडणं थोडंसं अवघड असतं. शेवटचा बॉल मार्गस्थ आहे आणि शेवटचा बॉल खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखल झालेले आहेत. याही बॉल फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. पोचतील का? पोचले होते परंतु कॅच पकडू शकले नाहीत. परंतु एपर्ट्स पहा, अफलातून एपर्ट्स पाहायला मिळालेत. धावांसाठी धावाधाव मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र विकेटचं पतन जरूर होईल. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज माघारी परतलाय. दोन धावा धावफलकावरती अंकित करूया आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत. 34 धावा धावफलकावरती आहेत आणि 35 धावांचं लक्ष कळमगाव कळमकर या टीम समोर. यानंतरची मॅच आहे सोनाट विपक्ष घोडे पारुड. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. सोनाट विरुद्ध घोडे पारुड अशी मॅच आहे आणि त्या मॅच आपण करूया टॉस. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. घोडेपाडूट या टीमचे कॅप्टन आणि सोनाट टीमचे कॅप्टन. द्वितीय फेरीची मॅच असेल आणि त्या मॅचचा आपण टॉस करूया. आणि टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करतो की KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे अध्यक्ष प्रकाशदादा माने साहेब यांना मी विनंती करतो की आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करणार आहोत.
द्वितीय फेरीची मॅच घोडेपारूड विरुद्ध सोनट अशी मॅच आहे आणि कॉल केला जाईल सोनट टीमच्या माध्यमातून. प्रकाश दादा माने अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करतोय. कॉइन हवेमध्ये असताना काटासा कॉल केलेला आहे. टॉस जिंकलेला आहे सोनटने. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग करणार आहात. समोर एक चांगला संघ आहे, त्यांच्यामध्ये एक हुकमी एक्का आहे निखिल जाधव. कशा प्रकारची रणनीती असेल आणि कशा प्रकारे त्याला थांबवण्याचा प्रयत्न कराल? निखिल जाधवला थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही आणि कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. आयोजनाबद्दल 2 शब्द काय सांगाल? आयोजन उत्कृष्ट आहे. काशीनाथ दादाचं आयोजन आहे, त्याच्यामुळे चांगलंच असणार, नो डाऊट. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉसमध्ये काय घडलं? टॉस जिंकलेला आहे सोनट टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे घोडेपारूड या टीमला. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र यंगस्टार कुरोशी या टीमने प्रथमतः बॅटिंग करत असताना 35 धावांचं मापक असं आव्हान कळमगाव कळमकर या टीम समोर उभं केलेलं आहे आणि 35 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये कळमगाव कळमकर टीमची जोडी मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन मैदानाचा ताबा लगोलग घ्या. वेळ जास्त घेऊ नका. चला, बॅटिंग लाईनअप वेळ जास्तीचा घेऊ नका. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं जननी कळामज चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत. यूट्यूबच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग आमच्या समेत जॉईन झालेला आहे त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. यंगस्टार कुरोशी विरुद्ध कळमगाव कळमकर अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पहिल्या डावामध्ये यंगस्टार कुरोशी या टीमने 34 धावा बनवलेत आणि 35 धावांचं आव्हान कळमगाव कळमकर या टीम समोर उभं केलेलं आहे. तर 35 धावांचा बचाव एका बाजूने कशा पद्धतीने केला जाईल आणि 35 धावा 18 बॉलच्या पाठीमागे कशा प्रकारे बनवल्या जातील, नक्कीच पाहत राहा 22 टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून. चला, वेळ जास्त घेऊ नका. आयोजक तुम्ही आहात, कळमगाव कळमकर टीम, वेळ जास्त घेऊ नका विनंती असेल. वेळ खूप महत्त्वाचा आहे. बॅट्समन मैदानाचा ताबा लगोलग घ्या. प्रारंभिक षटक घेऊन आलेले आहेत यंगस्टार कुरोशी या टीमच्या माध्यमातून मयूर शिंदे. वेगाचा बादशाह म्हटलं की मयूर शिंदे आणि मयूर शिंदे म्हटलं की वेगाचा बादशाह. विकास आणि अजय ही प्रारंभिक जोडी कळमगाव कळमकर या टीमची 35 धावांची चिडपार करण्यासाठी तयार. पहिलाच बॉल वेगाचा बादशाह मयूर शिंदे यांनी वेग धारण करणारा बॉल रिलीज केलाय. मी म्हटलं वेग म्हटलं की मयूर, मयूर म्हटलं की वेग. वेगाचा बादशाह मयूर शिंदे वेगाचा बादशाह असं समीकरण सातत्यपूर्वक आपण पाहत असतो आणि पहिलाच बॉल त्यांनी वेगाने रिलीज केला आणि पहिलाच बॉल आलेला आहे तो डॉट बॉल. 35 धावा डिपेंड करण्याची ताकद यंगस्टार कुरोशी टीमकडे आहे, कारण पाठीमागच्याच आठवड्यामध्ये यंगस्टार कुरोशी या टीमनं चॅम्पियन पद पटकावलं होतं. म्हटल्यानंतर त्यांच्याकडे तोच उत्साह, तो जल्लोष असेल. सिंगल धाव आलेली आहे. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू निघून चाललाय. आता एका धावेने चालू झालेली गाडी 35 धावांवरती थांबवायची आहे. हा बॉल पहा, गतीमध्ये परिवर्तन करणारा बॉल आहे. मयूर शिंदेने वेग काढून घेतला. शेवटच्या क्षणी बॉल मात्र कमी गतीने हाताळला. तिथेच फलंदाज फसले आणि फलंदाजाला बीट करून चेंडू विकेट किपरांच्या हातामध्ये विसावला गेला. आलेला आहे तो डॉट बॉल. पहिलं षटक खूप महत्त्वाचं असेल दोन्ही संघांसाठी. 35 धावांचं लक्ष आहे. पहिल्या षटकामध्ये मयूर शिंदे जर कमी धावा खर्च करतायत तर नक्कीच मॅच बनेल. यावेळेला पाक कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, थोडेसे पडले आणि त्यांच्या डोक्यावरतून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईन लगत. तिथे मात्र 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करत होते आणि 3 क्षेत्ररक्षक पाठमोरा करत असताना बॉलची फेकी जरूर केली. तोपर्यंत 3 धावा इथे धावून काढलेले आहे. धावांची धाव पाहायला मिळाले. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले.
आणि या 3 धावांनी धावफलक 4 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुकी पाहायला मिळते. कमी स्कोररची ही मॅच आहे. कमी धावांचा बचाव करायचा असेल ना तर गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ लाभावी लागते. क्षेत्ररक्षक जर गोलंदाजाला चांगला पाठिंबा देत आहेत तर नक्कीच मॅच बनेल. यावेळेला देखील खरा बॉल आहे. वाईड बॉलचा इशारा जरूर आलाय. खरं तर मयूर शिंदे वेगाचा बादशाह म्हणून ओळखले जातात, परंतु काही वेळासाठी त्यांनी मात्र कुठेतरी या मॅच मध्ये थोडासा बदल केलाय. वेग काढून घेत आहेत आणि कमी गतीने बॉल ते हातळत आहेत. परंतु कमी गतीने बॉल हातळत असताना त्यांची दिशा थोडीशी भरकटलेली पाहायला मिळते. दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागेल. याला जरूर वेग धारण करणारा बॉल हातालाय. अलाउंड दी कार्पेटच्या साहाय्याने चेंडू चाललाय कव्हर रिजन मध्ये. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथे मात्र यशस्वीरित्या कंप्लीट केलेले आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचलेला आहे 7 या अंकावरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा धावफलकावरती आहेत. इथून पुढे अजूनही 14 बॉलच्या पाठीमागे बनवायच्या आहेत 28 धावा. प्रति बॉलच्या पाठीमागे 2 धावा कळमकर टीमला घ्याव्या लागतील. हो, समोरच्या दिशेला या बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक कोणताही नसेल. टप्पा पडल्यानंतर बॉल वेगाने चाललाय, परंतु बाउंड्री लाईन लगत क्षेत्ररक्षक आहेत. फेकी खराब पाहायला मिळते आणि फेकीचा दुजोरा नक्की पाहायला मिळाला. या बॉलच्या पाठीमागे किती धावा अंपायर मात्र गणना करतायत, प्रेक्षक देखील गणना करतात आणि या बॉलच्या पाठीमागे जातील तब्बल 3 धावा. धावा येत आहेत. खराब फेकी पाहायला मिळाली आणि खराब फेकीचा दुजोरा पाहायला मिळालाय. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण तुम्ही करणार तर नक्कीच यंगस्टार क्रोशी टीमला मात्र डोकेदुखी ठरणार. अपेक्षित नाहीये. ज्या प्रकारे यंगस्टार क्रोशी टीमचं नाव आहे त्या प्रकारे हे अपेक्षित नाहीये. 10 धावा धावफलकावरती. हो, ॲपरकट खेळण्याचा प्रयत्न कट जरूर केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणताही नसेल. टप्पा पडल्यानंतर वेगाने बॉल डिक्लेअर झोन मध्ये निघून चाललाय. एक सिंगल धाव्यांसाठी आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 11 या अंकावरती. खरं तर या ओव्हरमध्ये गोलंदाजी चांगली राहिली मयूरची, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ थोडीशी कमी लाभली. खरं तर गोलंदाजाचा आरसा म्हटलं ना तर क्षेत्ररक्षक असतो. जर आरशाने आपले प्रतिबिंब चांगलं दाखवलं तर खरोखर गोलंदाजाला एक चांगलं बेनिफिट भेटत असतं. परंतु इथे मात्र थोडीशी मिस फिल्डिंग आणि मिस फिल्डिंगचा दोजोरा कळमकर या टीमला पाहायला मिळालेला आहे. आता 12 बॉल 24 धावांची आवश्यकता आहे. अजूनही मॅच 50-50 आहे. क्रिकेटचा खेळ म्हटलं की अनिश्चिततेचा खेळ. कधी काय घडेल, कधी काय बिघडेल सांगणं कठीण आहे. 12 बॉलच्या पाठीमागे 24 धावांची आवश्यकता. हे षटक खूप महत्वाचं आहे. या षटकामध्ये जर धावा आल्या तर कळमकर टीम मात्र मॅच मध्ये शिरकत करेल. परंतु या ओव्हर मध्ये धावा जर कमी आल्या तर यंगस्टार क्रोशी संघ मॅच मध्ये शिरकत करेल. कोण कोणावरती भारी पडणार, कोण कोणावरती तुटून पडणार पाहणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर बॉल आहे. अप्पट बॉल ठेवला होता, त्यानंतर अगदी कानाच्या बाजूने बॉल निघून चाललाय. विकेट किपर यांच्या हातामध्ये आलेला आहे डॉट बॉल. सुजेल आलेले आहेत गोलंदाजीच्या रनवेवरती. ओव्हर क्रमांक 2 मध्ये पहिला बॉल त्यांनी डॉट हाताळलाय. आता 11 बॉलच्या पाठीमागे अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अगदी चेंडूचा पाठमोरा करतायत. मयूर शिंदे सिंगल धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण केलेले आहेत. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं. एका थेंबानं तळ कधी साचून देतं हे मात्र सांगता येत नाही. तशाच प्रकारचं या मॅच मध्ये घडलं जात आहे. मोठे फटके कमी येत आहेत, परंतु एकेरी दुहेरीने धावफलकावरती लगावून कुठेतरी विजयाच्या वाटचालीने मात्र शिरकत करत असताना कळमकर टीम पाहायला मिळते. इथून पुढे एखादी विकेट येते ना तर यंगस्टार क्रोशी संघ मात्र कमबॅक जरूर करेल, परंतु एक मोठी पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. कळमकर या टीमला 13 धावा धावफलकावरती आलेत. हो, हा बॉल खूप चांगला आहे, परंतु पंचांनी सरळ स्पष्टपणे वाईड बॉल घोषित केलाय. अतिरिक्त धावफलकावरती जोडूया.
अगदी हलकीशी अपील देखील केलेली आहे गोलंदाजाने, परंतु पंचांनी वाईड बॉल घोषित केलेला आहे. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. चला लगोलग क्षेत्ररक्षण सजावून घ्या, वेळ जास्तीचा घेऊ नका. चला आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना दिली जाते की पंचांचा निर्णय अंतिम निर्णय आहे. लगोलग क्षेत्ररक्षण सजावून घ्या यंगस्टार कुरुशी टीम. वाईड बॉलचा इशारा जरूर आलेला आहे. आता इथून पुढे 10 बॉलच्या पाठीमागे 21 धावांची आवश्यकता आहे. मॅच बनते, मॅच बनवावी लागेल, मॅच घडवावी लागेल. मॅच घडली तर नक्कीच प्रेशर निर्माण होऊ शकेल. वन बाउन्सरचा इशारा देखील जरूर केलेला आहे गोलंदाजाला. टप्पा चांगला होता, थोडीशी हलकीशी उसळी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच कारणाने मात्र इथे वाईड बॉल घोषित केलेला आहे. 10 बॉल 21 धावांची आवश्यकता अजूनही आहे. मॅच मध्ये अजूनही 50-50 मुकाबला पाहायला मिळतोय. हार मानायला दोन्ही संघ तयार नाहीत, कारण हार इथे कुणालाच पसंत नाहीये. हार फक्त हारवाल्याकडेच मिळतो, अन्यथा हार कुणालाही पसंत नाहीये. वाईड बॉलचा इशारा जरूर आलेला आहे. सिंगल धाव धावफलकावरती जोडूया. आता 10 बॉल 20 धावांची आवश्यकता. अतिरिक्त धावा येताना पाहायला मिळत आहेत. धावा थांबवाव्या लागतील. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा जरूर आलेला आहे. या अगोदर त्यांना वन बाउन्सरचा इशारा जरूर केला होता, म्हटल्यानंतर आता नो बॉल आहे. आता पुढचा बॉल आहे फ्रीड. कुठेतरी डोकेदुखी ठरतायत का सुजेल यंगस्टार कुरोशी टीमसाठी? येस, हो, डोकेदुखी ठरतायत. तर अशा प्रकारची बॉलिंग कुठेतरी या स्पर्धेतून बाहेर घेऊन जाऊ शकते, कारण आतापर्यंत त्यांनी नकारात्मक चेंडू खूप मोठ्या प्रमाणात टाकलेले आहेत. पुन्हा एकदा ते तयार. याला परकटला जेव्हा बॅटचा पेस ओपन केला, बॅट मधून आवाज आलाय टक, बॉल निघून चाललाय टकाटक सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी अफलातून षटकार. ना संघर्ष ना तकलीफे, तो क्या मजा जीने में, तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के शाही से लिख के पन्ने कभी कोरे नहीं होते, और जो करते हैं हमेशा कड़ी मेहनत, उनके सपने कभी अधूरे नहीं होते. मैदानाच्या आतमध्ये संघर्षाला आलेला आहे उदान. संघर्ष संघर्ष संघर्ष, जितना बड़ा संघर्ष जीत उतनी शानदार होते. आता येणारे बॉल 9 आणि धावा बनवायच्या आहेत 13. 9 बॉल 13 धावांची आवश्यकता. मॅच मात्र बनते कळमगाव कळमकर टीम साठी. आघाडीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसले. आणखीन एक चांगला कट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांना मात्र चकमा देऊन चेंडू सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. जीवनात एक वेळा नाही 10 वेळा पराभवा, परंतु एकदाच असे जिंका की समोरच्याने तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे, कारण तेव्हाच तुमच्याकडून घडला जातो तो म्हणजे एक नवा इतिहास. मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये रंग भरलेत. फलंदाज अजयने, नावामध्ये जय आहे, तो म्हणजे अजय. आपल्या टीम साठी एक चांगली पार्टनरशिप, चांगली बॅटिंग करतोय. आणखीन एक चांगला अप्परकट. यावेळेला मॅच मात्र आपल्या बाजूने खेचून आणणारा लाजवाब अप्रतिम दर्जाचा नेत्रदीपक षटकार. ज्याच्या नावात जय तो मात्र अजय. काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. पाऊस थांबलाय परंतु धावांचा पाऊस मात्र अजय नावाच्या वादळाने मात्र इथे गोटवली 40+ या क्रीडा नगरीमध्ये पाडलेला आहे. सुजेल वरती चढवले हल्ले, सुजेलचा घेतलाय खरगोश समाचार. टॅप उडवलाय, सिंगल धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही केला जाणार. सिंगल धाव इथे
पूर्ण केलेली आहे. आता इथून पुढे 6 बॉलच्या पाठीमागे 2 धावांची आवश्यकता आहे. समीकरण होतं 12 बॉलच्या पाठीमागे 24 धावांचं. तब्बल या षटकामध्ये धावा आल्या 22 आणि मॅच होती कुठे आणि मॅच नेऊन ठेवले कुठे अजयने. गाव आहे कळमगाव, कळमकर, नाव आहे अजय. तर आमच्यापर्यंत एक सूचना दिली जाते की SK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अध्यक्ष आदरणीय श्री प्रकाशदादा माने साहेब यांच्या माध्यमातून थोड्याच वेळात पुढील रविवारी होणाऱ्या आमशी गावातील स्पर्धेचे लॉट्स इथे पाडण्यात येत आहेत. ज्या ज्या संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे त्या सर्व संघांच्या प्रतिनिधींना आम्ही विनंती करतो की आपण कॉम्बॉक्स जवळ या. थोड्याच वेळामध्ये आपण लॉट्स पाडणार आहोत. 6 बॉलच्या पाठीमागे 2 धावांची आवश्यकता असताना सूर्यकुमार यादवची स्टाईल पाहायला मिळाली आणि इथे मात्र सिंगल धाव प्राप्त केले. स्कोर इज लेवल. आता मात्र एका धावेची आवश्यकता आहे. सूर्यकुमार यादव यांच्या स्टाईलने मात्र हा फटका जरूर खेचला. सुपला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र विजयाची धाव देखील इथे कंप्लीट झाले आणि कळमगाव कळमकर टीमने मात्र हा सामना जिंकलाय. तब्बल 10 विकेट्स राखून एक मोठा विजय त्यांनी संपादित केलेला आहे आणि इथे मात्र यंगस्टार कुरोशी टीमला मात्र या स्पर्धेमधून बाहेर जावं लागतंय. खरं तर बॅटिंग करत असताना फक्त 34 धावा धावफलकावरती त्यांनी लावल्या. बॅटिंग करत असताना मयूर शिंदे यांची विकेट गेली आणि तदनंतर कुठेतरी धावांचा जो आलेख उंचवायचा होता तो आलेख त्यांना उंचवता आलेला नाहीये. म्हणूनच कुठेतरी प्रथमतः बॅटिंग करत असताना धावा कमी पडल्या आणि दुसऱ्या सत्रामध्ये 35 धावा डिपेंड करत असताना थोडीशी गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांची चूक पाहायला